हाय, हॅलो, नमस्कार. स्वागत आहे तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये. कसे आहे सर्व? मजेत असणार आणि मजेतच झाला. तर आज आम्ही निघालो होतो रांजणगाव येथे सावतामाळी गणपती बघायला. तर सर्वात आधी आम्ही खाली आलो आणि इथे आमच्या दारात गणपती बसलेला आहे. तिथे दर्शन वगैरे, नेत्रांचे काही फोटो वगैरे काढले आणि त्याच्यानंतर इथे पप्पा आले आणि लगेच मग निघालो. हे आहे रांजणगाव. तर हे मंडळ आहे रांजणगावचं. तिथे सावतामाळी मंदिर आहे. त्या मंदिरामध्ये आम्ही गणपती बघायला निघालो होतो आज. तर संध्याकाळची वेळ होती आणि गर्दी खूप होती. तर चाललो होतं मग हळूहळू. जास्त दूर नाही आहे आमच्या इथून, पण मग आम्ही लगेच पोचलो. आणि हे आहे ते मंदिर सावतामाळीचं. इथे सावतामाळीची मूर्ती वगैरे आहे आणि बाहेरून असं खूप छान डेकोरेशन, मध्ये पण खूप छान डेकोरेशन केलेलं आहे आणि बाहेरून पण मंदिर सजवलेलं होतं. तर मग इथे खूप मोठी लाईन होती दर्शनाची. तर मग आम्ही लाईनीत वगैरे लागलो आणि इथे फोटो वगैरे काढले आणि फोटो वगैरे काढल्यानंतर मग आता इथे आम्हाला थांबून ठेवलेलं होतं 2 मिनटं, गर्दी जास्त झाल्यामुळं. त्याच्यानंतर लगेच मग मध्ये सोडलं आणि बघा इथं डेकोरेशन केलेलं होतं नेपाळच्या महादेवाच्या, म्हणजे पशुपतीनाथ महादेवाशी अशी थीम केलेली होती यावेळेस यांनी. आणि हे बघा साईड घंटी लावलेली होती आणि 2-3 दिवस राहिल्यामुळं खूप गर्दी झालेली होती. तिकडून असे शंकर पार्वती ठेवलेले होते आणि एका साईडला इथून वर पायऱ्या चढायचे होते. तर आम्ही सर्व चढलो वगैरे आणि बघा वरती असं होतं, खूप छान दिसत होतं आणि खूप गर्दी होती कारण 2च दिवस राहिलेले होते गणपती बाप्पा उठायला त्याच्यामुळं. तर मग इथे खूप बायका, आता असं झालेलं आहे कधी फोटो काढायचे आणि कधी नाही, असं सर्वांचं झालेलं आहे. त्याच्यामुळं इथं नंदीजवळ आम्ही जाऊ शकलो नाही कारण खूप मोठी गर्दी होती. आणि त्यानंतर आम्ही डायरेक्ट मग मध्येच गेलो. मी दुरूनच दर्शन वगैरे केलं त्या नंदीचं आणि नंतर मग निघालो. आणि बघा खाली असं दिसत होतं, खालचा लोकेशन असं वाटत होतं. आणि मग त्याच्यानंतर आम्ही इथे फोटो वगैरे काढले. फोटो तर काही काढले नाही, व्हिडिओज घेतला आणि लगेच मग मंदिरात एंट्री केली. आणि मग मंदिरात गेल्या गेल्या तिथे पण दर्शन होतं आणि इथं टिक्का लावत होते, चंदनाचा टिक्का लावत होते. तर मग मी पण लावून घेतला आणि नेत्रांशला पण लावायला लावला. त्याच्या पप्पाने लावला, पण त्याचा काही व्हिडिओ मी काढलेला नाही आहे. मी लावताना त्यांनी व्हिडिओ काढला होता. आणि ते भैया म्हणत होते, चला चला समोर फोटो काढू नका, बघू नका, जास्त वेळ बसू नका, असं बोलत होते. आणि खूप पाऊस असल्यामुळं खाली सर्व चिकचिक झालेलं होतं, ओलं खूप होतं. आणि मी इथं दर्शन वगैरे केलं. त्यानंतर नेत्रांशने पण दर्शन वगैरे केलं आणि आम्ही निघालो. मग इकडं साईडला गणपती बाप्पा बसलेले होते आणि वरून असं काही दिसत होतं, खाली फाउंटेन वगैरे होते. आणि हे बघा फाउंटेन किती छान होतं, रात्रीचं असं खूप छान वाटत होतं ते बघायला. आणि इकडून गणपती बाप्पा बसलेले होते आणि ते जे साईडचं दिसते आहे ते नंतर मग आम्ही जवळून गणपती बाप्पाचं दर्शन वगैरे घेतलं. तिथे जवळ जाऊन मंदिराच्या एकदम गणपती बाप्पाच्या मूर्तीच्या तिथे समोर दर्शन वगैरे घेतल्यानंतर मग नेत्रांची तर थोड्या वेळ इकडं पण गेलो होतो सावतामाळीच्या मंदिरात. आणि इथे नेत्रांचं चालू होतं, मम्मी हे बघ, मम्मी गाईवर बसले गणपती बाप्पा, असं काही बोलत होता. आणि मग सर्वेची शूटिंग वगैरे घेतली मी आणि त्याच्यानंतर फोटो वगैरे काढले तिथे खाली आल्यानंतर. आणि हे बघा सावतामाळीचं मंदिर आहे. इकडं हनुमानजी आहे, दोघांनी दर्शन केलं यांनी. तिथे जाऊन हनुमानजीचं मी दुरूनच दर्शन केलेलं होतं. आणि ते दर्शन वगैरे झाल्यानंतर याने नेत्रांचे फाउंटेनजवळ फोटो वगैरे काढले. त्या पाण्यातच हात घालत होता, पण असं वाटत होतं ती लाईट वगैरे असली तर करंट वगैरे लागायची भीती वाटत होती. आणि इथं मग शंकर पार्वतीचं दर्शन घेतलं. चला तर मग आम्ही निघालो घरी जायला. असा गेला आजचा दिवस. थँक्यू.